2019च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक मतं कोल्हापूरचे खासदार बनलेल्या शिवसेनेच्या संजय मंडलिकांना मिळाली होती। औरंगाबाद म्हणजे आताच्या छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांना सर्वात कमी मतं मिळाली होती। जलील यांनी सर्वात कमी मतांच्या फरकानं तर मुंबई उत्तरचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी सर्वात जास्त मतांच्या फरकानं विजय मिळवला होता। 2019च्या निवडणुकीत कोणत्या विजयी खासदाराला सर्वात कमी मतं पडली, कोणत्या पक्षाच्या खासदारांना सर्वात जास्त मतं पडली, ऐकूयात याविषयीची काही रंजक माहिती। नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा। 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी अशी लढत पाहायला मिळाली। 48 जागांपैकी भाजपनं 23 आणि शिवसेनेनं 18 जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादीनं 5 जागांवर विजय मिळवला। काँग्रेस आणि एमआयएमचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून आला। या निवडणुकीत एकूण 6 खासदारांना 7 लाखांहून अधिक मतं पडली होती। त्यात शिवसेना आणि भाजपच्या प्रत्येकी 3 उमेदवारांचा समावेश होता। 7 लाखांहून अधिक मतं मिळवणारे कोण होते ते 6 खासदार पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 7 लाखांहून अधिक मतं मिळवणारे 6 खासदार। संजय मंडलिक शिवसेना 7,49,085, राजन विचारे शिवसेना 7,40,969, श्रीरंग बारणे शिवसेना 7,20,663, उन्मेष पाटील भाजप 7,13,874, गोपाळ शेट्टी भाजप 7,06,678 आणि सुजय विखे भाजप 7,04,660। आताच आपण कोणत्या पक्षांच्या कोणत्या उमेदवारांना 7 लाखांहून जास्त मतं मिळाली होती हे पाहिलं। यामध्ये सर्वाधिक जास्त मतं मिळवणाऱ्या पहिल्या 3 खासदारांमध्ये शिवसेनेच्या 3 उमेदवारांचा समावेश आहे। कोल्हापूरचे संजय मंडलिक, ठाण्याचे राजन विचारे आणि मावळचे श्रीरंग बारणे। त्या पाठोपाठ भाजपच्या 3 खासदारांना सर्वाधिक मतं मिळाली। जळगावचे उन्मेष पाटील, मुंबई उत्तरचे गोपाळ शेट्टी आणि नगरचे सुजय विखे। कोल्हापूरचे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांना जशी सर्वात जास्त मतं पडली होती, तशी एकूण 48 विजयी खासदारांपैकी सर्वात कमी मतं कोणत्या खासदाराला पडली होती सांगतो। तेव्हाचे औरंगाबाद आणि आताच्या छत्रपती संभाजीनगरचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना सर्वात कमी म्हणजे 3,89,042 इतकी मतं पडली होती। या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा अवघ्या 4,492 मतांनी पराभव झाला होता। खैरे यांना 3,84,550 इतकी मतं पडली होती। म्हणजेच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा सर्वात कमी फरकानं विजय झाला होता। आणि आता शेवटचं, या निवडणुकीत सर्वात जास्त फरकानं कोणत्या पक्षाचा खासदार विजय झाला होता हे पण सांगतो। मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसची उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिचा पराभव केला होता। शेट्टी यांना 7,06,678 इतकी, तर उर्मिला मातोंडकर हिला अवघी 2,41,431 इतकी मतं पडली होती। म्हणजेच शेट्टी यांनी उर्मिला मातोंडकर हिच्यावर तब्बल 4,65,247 इतक्या मोठ्या फरकानं विजय मिळवला होता। असो, हे झालं 2019चं। 2024चं काय तुम्हीच सांगा। 2024ला कोण होऊ शकतो सर्वाधिक मतं मिळवणारा खासदार? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि हो, आम्ही रोज असे रंजक राजकीय किस्से आणि बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। त्यासाठी सरकारनामाला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ मिस होणार नाही। पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।